भुर 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 चलती है गाड़ी, साय साय सन सन बहती है हवा प्यारी. याहू. आपले तोंड कारच्या दरवाजाच्या खिडकीबाहेर काढत मृणाली ओरडली. समोरून वाहत येऊन हवेचे झोत तिच्या तोंडावर आदळत होता व तिचे हातभर लांब केस त्या वाऱ्याबरोबर भिरभिरत होते. मृणाली सांभाळ, कृतिका काळजीच्या सुरात म्हणाली. काय तू पण? एन्जॉय करू दे त्यांना. गाडी चालवणारा वसंत हसत म्हणाला. धोक्याचे आहे ना चालत्या गाडीच्या खिडकीतून असे डोकावणे. कृतिका नाराजीच्या सुरात म्हणाली. बरं मी सनरूफ उघडतो. मृणाली थांबू नको, फुल एन्जॉय कर. वसंत हसत म्हणाला. पप्पा मीही. गाणारा सुजित ओरडला. सनरूफ हळूच सरकले आणि दोघांनीही उडी मारून बाहेर तोंड काढले. आ मस्त, सुजित हसत म्हणाला. दोघांच्याही चेहऱ्यावर गार वाहणारी हवा वेगात आदळत होती, त्यामुळे त्यांना पापण्या नीटशा उघड्या ठेवता येत नव्हत्या. तेवढ्यात काहीतरी आवाज झाला आणि एक छोटीशी फांदी सळसळत नेमका त्यांच्या दिशेने वेगात आली. घाबरून मृणालीने आपले डोके आत घेतले आणि लगेच तिने सुजितला गाडीत ओढले. तसे ती फांदी धाडकन आपटून उघड्या सनरूफमध्ये रुतून बसली. घाबरून वसंतने गाडीचा ब्रेक लावला. तुम्ही दोघे बरे आहात ना? बावरलेली कृतिका मागे फिरली. होय मम्मा, मृणाली म्हणाली. सुजीची नजर सनरूफमध्ये अडकलेल्या ओलसर फांदीवर खिळली होती आणि नेमका फांदीतून निघालेल्या पांढऱ्या चिकाचा थेंब ओघळून त्यांच्या गालावर पडला. तसा गार स्पर्श होऊन सुजित दचकला. त्या ओलसर फांदीचा विचित्र वासही आतापर्यंत कारमध्ये दरवळला होता. मृणाली, ती फांदी काढून फेक बरं, वसंत कार सुरू करत म्हणाला. मृणालीने लगेच उठून ती अडकलेली फांदी कशी तरी काढून बाहेर फेकली. आतापर्यंत कार मुख्य रस्ता ओलांडून ओबड धोबड रस्त्यावर गचके खात धूळ उडवत धावत होती. अस्ताला जाणारा सूर्य लाल भडक झाला होता व त्याचा लाल पिवळा प्रकाश सर्वत्र पसरला होता. वाव दीदी, अमेझिंग. त्या दृश्याचा एक फोटो काढत सुजित म्हणाला. ते बघ गाव. काही दूरवर असलेल्या छोट्याशा गावाकडे बोट उचलत मृणाली ओरडली. तसे खिडकीतून आणखी एक फोटो क्लिक करत सुजित हसला. काहीच वेळात गाडी त्याच कच्च्या रस्त्यावरून जंगलात शिरली. सूर्य डोंगराआड गेल्यामुळे त्या अवतीभोवतीच्या झाडीत हलकेसे अंधार साचले होते. रस्त्याच्या दुतर्फा झुडपातून व झाडाच्या बुंद्यापासून हलकेसे पांढरट धुके बाहेर पडत होते. हे एखाद्या हॉरर मूव्हीमधील भयानक जंगल भासतं नाही काय? पुन्हा एक फोटो मोबाईलमध्ये काढत सुजित म्हणाला. थोडे थोडे, मृणाली म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव बदललेले होते. खरं. गाडीची चाके थांबली. या साब या. वाटेत काही त्रास तर झाला नाही ना? एक कान टोपी व अंगात स्वेटर आणि पायात साधी पॅन्ट घातलेला व्यक्ती हसत पुढे आला. त्याचा रंग सावळा होता. जेमतेम उंची आणि तोंडातून बाहेर पडलेले काही दात व गालावरील काळा डाग. खाड खाड दरवाजा उघडत सगळे मोठ्या प्रवासाने थकून बाहेर पडले. हा सखाराम, येथील गडी. वसंत कृतिकाला त्याची ओळख करून देत म्हणाला. नमस्ते. एक कटाक्ष त्याच्यावर टाकत कृतिका आपले हात जोडत म्हणाली. तिला जाणवले की तिचे काळीज थोडे धडधडत होते. नमस्ते. काही लागले तर सांगा, येथेच आहे मी. आणा आपले सामान. पुढे होत व सुटकेस घेत सखाराम म्हणाला. पहिल्यांदा मी घरात जाईन. अंगात स्वेटर चढवत सुजित म्हणाला. मी तुला मागे टाकते बघ. लगेच घराच्या दिशेने धाव घेत मृणाली ओरडली. म्हणत सुजितही धावला. अरे सांभाळून, अंधार आहे, कृतिका ओरडली व हसत डिक्कीकडे फिरली. वसंत, घर खूप जुने आहे असे वाटत नाही काय? डिक्कीतून सामान काढत कृतिका म्हणाली. आहे, पण आतून तितकेच सुंदर आहे, वसंत म्हणाला. गावापासून इतके दूर का? कृतिकाने विचारले. आपल्याला कोणी त्रास देऊ नये म्हणून, वसंत हसत म्हणाला. कृतिकाही हसली.
व बॅग हातात घेत चालू लागली. 2-3 पावले पुढे गेली नाही, तोच बाजूहून कसलासा विचित्र आवाज आला. तसे कृतिका दचकली. समोर फक्त अंधार होता व वारा वाळलेल्या पानांसोबत खेळत होता. काय झाले? वसंत कृतिकाच्या कानात कुजबुजला. काही नाही, कृतिका तेथून नजर हटवत म्हणाली. तोच तिची नजर घराच्या भिंतीवर फिरली आणि ओरडत घाबरून ती मागे सरकली. तिच्या हातातील बॅगही निसटून खाली पडली. वसंतने तिला पकडले, पण घाबरून तिने आपले तोंड वसंतच्या कुशीत लपवले. काय झाले? घाबरलीस का? वसंतने तिला सांभाळून घेत विचारले. ते घराच्या भिंतीवर, थरथरत कृतिका म्हणाली. तिला चांगला घाम फुटला होता व काळी जबरदस्त धडधडत होते. कृतिका, ती फक्त झाडाची सावली डोलत आहे, बघ तर, वसंत तिला समजावत म्हणाला. हळूहळू कृतिकाने आपले डोके उचलले व चोरट्या नजरेने भिंतीवर आपली नजर फेकली. एका उंच झाडाची काळी सावली अवकाशात चमकणाऱ्या दुधाळ चंद्रामुळे भिंतीवर रेखाटली होती व त्या झाडाची पाने हवेने सळसळत असल्यामुळे ती सावली अधिकच भीतीदायक भासत होती. पण मला वाटले काहीतरी भयानक भिंतीवर फिरत आहे. तोंडावरील घाम पुसत कृतिका म्हणाली. साब, काय झाले? सखारामने विचारले. तो समोरच उभा होता. सखाराम, ह्या झाडांच्या फांद्या उद्या छाटून टाक. त्या भिंतीवर हलणाऱ्या सावलीकडे कटाक्ष टाकत वसंत म्हणाला. खरोखरच ती सावली भिंतीवर सळसळताना भयानक भासत होती. होय साब, सखाराम म्हणाला. दोघांनी 9-10 फूट उंच दरवाजातून आत प्रवेश केला. आतमध्ये दिवाबत्तीची सोय होती. समोर सोफा, खुर्च्या, टेबल होते व तो हॉल प्रशस्त होता. साब, आपण तयार होऊन या, मी जेवण लावतो, सखाराम म्हणाला व हसत तिथून निघून गेला. तुम्ही इथेही गोंधळ घातला काय? सोफ्यावर उड्या मारणाऱ्या मुलांना दरडावत कृतिका म्हणाली. कृतिका, त्यांना खेळू दे, चल तू फ्रेश होऊन घे, वसंत म्हणाला. सुजित, चल बाहेर पाळण्यावर खेळूयात, मृणाली म्हणाली. काय दी, पाळणा कुठे? आश्चर्याने सुजितने विचारले. चल दाखवते, म्हणत मृणाली सुजितचा हात पकडून त्याला बाहेर घेऊन गेली. दोघेही धावत घराच्या पोर्चमध्ये आले. तिथे गार वारा सनसनत फिरत होता व काळोखात धुके हिंडत होते. एक वेगळीच शांतता व भयानकता तिथे डोके वर काढून बघत होती. तो बघ, अंधारात बोट उचलत मृणाली म्हणाली. इथे तर काहीच दिसत नाहीये दी, मला अंधाराची भीती वाटतेय, चल उद्या येऊया इथे, सुजित म्हणाला. मोबाईल आहे? मृणालीने विचारले. होय. मग टॉर्च सुरू कर. तसे सुजितने मोबाईल काढून त्याची फ्लॅश सुरू केली. तिथूनच काही पावलांवर एक लाकडी पाळण्याची फळी हलकीशी झोके घेत असलेली दिसली. दी, पाळणा तुला कसे कळले? सुजितने विचारले. मृणाली हसली व म्हणाली. चल बसूयात, मज्जा येईल. दोघांनी लगेच पाळण्याच्या दिशेने धाव घेतली व लोखंडी सळ्यांना पकडून त्यांनी झोके घ्यायला सुरुवात केली. पाळणा कर्कश आवाज करत पुढे मागे हेलकावे खाऊ लागला. दी, किती मज्जा येत आहे, सुजित हसत म्हणाला. ना, मृणाली हसत म्हणाली. चरचर पानांचा आवाज सुजितच्या कानी पडला आणि त्याचे डोके फिरले. चंद्रावर पांघरून घालून राहिलेला मेघ हळूच पुढे सरकला व चंद्रप्रकाश पूर्ववत पृथ्वीवर विखुरला. सुजितचे डोळे घराच्या कोपऱ्यावर खिळले होते. दी, तेथे कोणीतरी आहे, आपला हात त्या दिशेने उचलत हळू आवाजात सुजित म्हणाला. मृणालीची नजरही तिकडे फिरली आणि खिळून राहिली. पाळण्याचा वेग हळूहळू कमी होऊ लागला तसे त्याचे कर्कशने वाढले. दोघांच्याही ते लक्षात आले नाही, कारण त्यांचे डोळे घराच्या कोपऱ्यात अंधारात खिळले होते. पावलांचा आवाज अचानकपणे अधिकच वाढला आणि दोघांच्या काळजाचे ठोकेही. काय करता? दोघांच्याही कानावर अचानक तो आवाज आला आणि त्यांनी एकदम दचकून समोर पाहिले. सखाराम आपला एक हात मृणालीच्या खांद्यावर टाकून उभा होता. दोघेही फार दचकले होते.
व त्या थंडीतही त्यांच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा झाले होते. इथे रात्री इकडे तिकडे फिरू नये. विस्फारलेले डोळे दोघांवर रोखत सखाराम म्हणाला. त्याचे बाहेर आलेले 2 दात व तोंडावरील त्या काळ्या उठावदार डागात त्याचा चेहरा अधिकच भीतीदायक भासू लागला होता. पप्पा. सुजित पाळण्यावरून उडी मारून ओरडत तेथून पळाला. मृणालीचे काळीजही वेगात धडधडत होते. तिला एखाद्या भयानक चित्रपटातील खलनायकाची छवी सखारामच्या रूपाने समोर उतरलेली दिसली आणि थरथरत मृणालीही ओरडली, मम्मा. वेगात पाळण्यावरून उडी टाकत तीही तेथून पळाली व दरवाजातून पाऊल टाकते न टाकते तोच समोर कृतिका प्रकटली. तसे मृणालीने तिला मिठी मारली. काय झाले यांना असे ओरडत घरात यायला? दरवाजात उभ्या असणाऱ्या सखारामला कृतिकाने विचारले. काही नाही मालकीन, ते बाहेरील अंधाराला घाबरलेत. सखाराम हसत म्हणाला. टिंग टिंग, टॉय टॉय. सुजित काहीतरी बडबडत आपल्या हातातील खेळणे हवेत फिरवत होता. तुम्ही अजून झोपले नाहीत काय? दरवाजातून डोकावून पाहणारी कृतिका हसत म्हणाली. आई, मी तर झोपले, पण सुजित झोपत नाही. अंथरुणात पडलेली मृणाली म्हणाली. अच्छा सुजित, रात्र खूप झाली, झोप आता बघू. त्याच्या हातातून खेळणे घेत कृतिका म्हणाली. खेळणं समोरील फळीवर ठेवत ती दोघांना थोपटू लागली. तिला आजही आठवते की सुजित पोटात असताना तिला प्रसूती वेदना मोठ्या प्रमाणात होत होत्या आणि हातात गाडीचे स्टीअरिंग पकडून ती ओरडत होती. समोर पुलावरून वाहणारे गढूळ पाणी व त्यात अडकलेली कार, समोरीलच सीटवर सीट बेल्ट लावून झोपलेली छोटीशी मृणाली आणि गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवलेला फोन व त्यात वाजणारा वसंतचा काळजीने भरलेला आवाज, घाबरून घामाने चिंब भिजलेली कृतिका व विजांसह वाऱ्याच्या सोबत गाडीवर आपटणारा पाऊस, मध्येच ढगांचा गडगडाट कृतिकाच्या अंगाला कापरे भरवून जात होता. तोच गाडीच्या काचेवर कोणीतरी टकटक केले आणि कृतिका भानावर आली. कृतिकाने दचकून इकडे तिकडे पाहिले. ती त्या खोलीतच होती, पण त्या भयानक रात्रीच्या आठवणीने कृतिकाचे शरीर थरथरू लागले होते. घामाने तिचा चेहरा डबडबलेला होता. घशाला कोरड पडली होती. एक दीर्घ श्वास घेत कृतिका हळूच उठली व दरवाजा ओढून घेत ती बाहेर पडली. काहीतरी खडाडले आणि दचकून कृतिकाने मागे पाहिले. खोलीपासून थोड्या दूरवर तो मोकळा पॅसेज पसरलेला होता आणि तेथील भिंतीवरील दिवाही फुटलेला होता. त्यामुळे तेथील वातावरणात काळोख पसरलेला होता व त्याच्या जोडीला एक निर्जीव शांतता. कृतिकाचे काळीज, जे आता कुठे शांत झाले होते, ते फार धडधडू लागले होते. तिने थरथरता हात तोंडावर फिरवला आणि हाताला ओलसर घाम लागला. समोरील दिवा एक वेळ चर झाला तसे कृतिकाच्या काळजात धस झाले. पाठीमागे अंधारात गुडूप झालेल्या पॅसेजमधून विचित्र धडधडण्याचे आवाज येत होते. कृतिका अनामिक भीतीने, धडधडत्या काळजाने भिंतीला चिकटून औंढा गिळत ती तशीच मागे सरकली. झपाट्याने पावले टाकत ती आपल्या रूमकडे घामाघूम झालेल्या चेहऱ्याने निघाली होती. तोच हॉलमध्ये काहीतरी आदळले. कृतिका दचकली व हळूच पुढे सरकली. आपला थरथरता हात तिने लाकडी रेलिंगला पकडला. डायनिंग टेबलवरील फ्रूट पॉट खाली आपटलेले होते व त्यातील लाल भडक सफरचंद, द्राक्षे व केळी खाली विखुरलेली होती. हे कसे काय झाले म्हणून नानाविध भीतीदायक कल्पना कृतिकाच्या मनात खेळत होत्या. तोच टेबलावरून नुकतेच खाली उडी टाकून आपल्या विस्फारलेल्या डोळ्यांनी एकटक मागे बघणाऱ्या एका काळ्या मांजरावर कृतिकाचे लक्ष गेले. एक वेळ ते मांजर पाहून कृतिका स्तब्ध झाली, पण काहीच वेळात ते आले तसे निघून गेले. कृतिका जिना उतरून हळूहळू हॉलमध्ये आली. समोरील एक मंद उजेड देणारा दिवा तेवढा पेटत होता. बाकी सर्व परिसरात हलका काळोख व पांढरे धुके सामावलेले होते. खाली विखुरलेली एक एक फळे
कृतिका भांड्यात गोळा करू लागली. तोच अचानक त्या काळोखातील शांततेला भंग करत घुमलेल्या कर्कश आवाजाने तिचे अंग शहारले व हादरून तिने विस्फारलेली नजर समोर फेकली. समोरील आराम खुर्ची आपोआप मागे पुढे कर्कश आवाज करत हेलकावे खाऊ लागली होती. कृतिकाला घाम फुटला व थरथरत्या हातातील भांडे तसेच खाली फेकत ती लगेच धावत जिन्यावर चढली. धाड धाड पावले टाकत ती लगेच धाडकन खोलीचा दरवाजा ढकलत आतमध्ये शिरली. काय झाले? घाबरत वसंतने विचारले. ते खाली कोणीतरी आहे, कृतिका थरथरत्या आवाजात म्हणाली. कृतिका, इथे आपण रिलॅक्स होण्यासाठी आलेलो आहोत, जेणेकरून तू ह्या मानसिक आजारातून लवकर बरी होशील. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टींचे ताण घेऊ नकोस. घामाघूम झालेल्या कृतिकाला समजावत वसंत म्हणाला. चल झोप बघू. म्हणत वसंतने तिच्या अंगावर पांघरून घातले. आपल्या हातातील लॅपटॉप बाजूला ठेवत तो विचारात शिरला. स्वयंपाकघरातून भांड्यांच्या आदळ आपटण्याचा आवाज आला. तसा दचकून वसंत तिकडे धावला. घाबरून कृतिका ओरडत मागे सरकली होती. वसंतने लगेच तिला पकडले. काय झाले कृतिका? वसंतने काळजीच्या सुरात विचारले. ती खिडकी आपोआप हालत आहे. बाहेर वारा व पाऊस खाड खाड आवाज करत कोसळत आहे. थरथरत्या अंगाने कृतिका म्हणाली. आता हे रोजचे झाले होते. कृतिका लहान सहान गोष्टींना खूपच घाबरत होती. शेवटी वसंतने तिला सायकायट्रिककडे घेतले. बघ वसंत, तिच्या पोटात बाळ असताना ती जी पुराच्या पाण्यात अडकलेली होती, त्यामुळे ती खूपच घाबरून गेलेली आहे आणि त्यामुळे तिला एक मानसिक आजार जडला आहे, फोबिया. डॉक्टर म्हणाला. हा आजार काय असतो डॉक्टर? वसंतने विचारले. डॉक्टर म्हणाले, फोबिया, एखाद्या गोष्टीची वाटणारी तीव्र भीती. हा आजार पेशंटच्या मनात तीव्र भीती निर्माण करतो, जी तर्कहीन आणि अनावश्यक असते. कृतिकाच्या मनावर त्या भयानक घटनेचा एवढा परिणाम झाला आहे की ती छोट्या मोठ्या आवाजांना तसेच काही विचित्र दृश्यांना लगेचच घाबरून जाते. तसेच नैसर्गिक गोष्टींची फार मोठी भीती तिच्या मनावर उमटलेली आहे. उदाहरणार्थ पाऊस, वीज, वारा. याचा काही उपाय नाही काय डॉक्टर? वसंतने विचारले. आहे. तिच्या मनावरील भीतीची छाप कसं तरी हळूहळू कमी करणे. त्यासाठी तुम्हाला तिच्यासाठी वेळ काढावी लागेल. निसर्गरम्य पण तिला आवडेल अशा वातावरणात, एकांत शांत ठिकाणी, जिथे तिच्या मनाला शांती भेटेल व जेथे ती ह्या मानसिक तणावाशी लढू शकेल. तिला हिंमत व साथ देण्याची आवश्यकता आहे. बाकी मी काही गोळ्या औषधे लिहून देतो, पण ते कितपत परिणाम करतील काहीच माहीत नाही, डॉक्टर म्हणाले. वसंत खिडकीच्या आपटण्याने एकदम भानावर आला. खिडकी उघडी होती व वाऱ्यामुळे खडखड आपटत होती. वसंतने कटाक्ष कृतिकाकडे टाकला. ती एकदम शांतपणे झोपलेली होती. वसंत लगेच उठून खिडकीपाशी गेला. तो खिडकी बंद करणार तोच बंगल्यामागील छोट्याशा घराकडे त्याचे लक्ष गेले. घरातील खिडकी बाहेर पडलेल्या दिव्यांच्या प्रकाशात काही लांबट सावल्या फिरत होत्या. हे तर सखारामचं घर आहे. इतक्या रात्रीपर्यंत त्यांच्या घरात काय हालचाल चाललेली आहे? वसंतने स्वतःशीच विचार केला. पण आपल्याला त्याच्याशी काय, ह्या विचाराने त्याने सर्व विचार झटकून टाकले व तो गुपचूप पलंगावर येऊन आडवा पडला. रानातील पाखरांच्या आवाजाने कृतिकाला जाग आली. कोवळा सूर्यप्रकाश खिडकीतून आतमध्ये शिरला होता. ताजी थंड हवा घोंगावत होता. तिच्यात एक प्रकारचा सुगंध दरवळत होता. आळस देत कृतिका उठली. गुड मॉर्निंग मॅडम, वसंतचा आवाज आला. गुड मॉर्निंग. किती मस्त वाटते ना इथे, कृतिका म्हणाली. होय, बाहेरील वातावरणही मनमोहक आहे. हातातील पाण्याची बाटली टेबलावर ठेवत वसंत म्हणाला. म्हणजे तू मला न सांगता बाहेरून फिरून आलास? कृतिकाने विचारले. मीच नाही, मृणाली, सुजित, आम्ही गावभर फिरलो व मस्त डोंगरावर बागडलो. वसंत हसत म्हणाला. होय मम्मा. दरवाजाआड लपून बसलेली दोन्ही मुले ओरडली. मला बरोबर घेतले नाही, नाराजीच्या सुरात कृतिका म्हणाली. अगं तू झोपली होतीस,
उद्या सकाळी सगळे बरोबर जाऊयात. इथे तुझ्यासाठी तर आलोय ना. मग वसंत हसत म्हणाला. वेळ सकाळी 10. मम्मा पास कर. मम्मा, मृणाली ओरडली. सुजित सोडू नकोस. वसंत ओरडला. कृतिकाची फुटबॉलवरची पकड पक्की होती. सुजितला चकवा देत ती पाने उडवत पुढे सरकली. तोच वसंत तिला आडाला. मम्मा पास कर. मृणाली ओरडली. पण सुजितने ती जागा पॅक केली. गोल करशील काय? वसंतने विचारले. चेंडू पायात खेळवत कृतिका म्हणाली. होय, बघतो. वसंत चेंडू चपळाईने हिसकावत म्हणाला. अच्छा म्हणत कृतिकाने डोळा मारला. तसा वसंत जागचा गार झाला व कृतिका चेंडू हिसकावत पुढे निघून गेली व लगेच तिने गोल केला. हे मम्मा, ग्रेट, वी विन. मृणाली ओरडली. ही सरासर चिटिंग आहे. सुजित ओरडला. काय चिटिंग आहे रे टिंगू? मृणालीने त्याला चिडवत विचारले. मम्माने पप्पावर डोळा मारला होता. सुजित रागात म्हणाला. काय बोलतोस? वसंत पुढे होत म्हणाला. काय हो, मी तुम्हाला डोळा मारला होता काय? कृतिकाने मिश्किलपणे हसत विचारले. वसंत काही बोलणार तोच घरात काहीतरी जोरदार आपटले व त्याचा खळ आवाजाने हे चौघे एकदम दचकले. तुम्ही खेळा, मी पाहून येते. कृतिका चेंडू सुजितकडे सोपवत म्हणाली. कृतिका म्हणत वसंतही पुढे सरसावला. पप्पा, सुजित ओरडला. वसंत मागे फिरला कारण दोघांत चेंडूची हिसकाहिसकी चालली होती. अरे काय करता? भांडता कशाला? चेंडू आपल्याजवळ नेत वसंत म्हणाला. मात्र दोघेही रुसून बसले होते. वसंत विचार करत म्हणाला. बरं, आपण एक काम करू. मी एकटा व तुम्ही दोघे असा गट पाडू. बघूया तुम्ही मला हरवता काय. वसंत म्हणाला. मी हिच्याशी टीम अप करणार नाही. सुजित मान फिरवत म्हणाला व हाताची घडी घालत म्हणाला. मीही ह्याच्याशी गट्टी करणार नाही. मृणाली म्हणाली. तर मी समजतो की तुम्ही दोघे मला घाबरलात. घाबरट आहात तुम्ही. मला हरवू शकत नाही तुम्ही. त्यांची टिंगल उडवत वसंत म्हणाला. पप्पा, मला घाबरट बोलू नका. मला ते आवडत नाही. सुजित रागात म्हणाला. मीही शाळेतील फुटबॉल चॅम्पियन आहे. बघतो कोण जिंकते ते. मृणाली सुजितशी हात मिळवत म्हणाली. वसंत म्हणाला. बरं म्हणत त्याने चेंडू हवेत फेकला. कृतिका हॉलमध्ये आली. सर्व वस्तू एकदम स्थिर होत्या. हवाही जणू काही जागची गार झालेली भासत होती. अचानक तिला जाणवले जणू कोणीतरी तिच्यावर आपले जळजळीत डोळे खिळवून आहे. कृतिकाने आपसुकच आपली नजर वरती उचलली. रेलिंग शेजारी एखादी काळी सावली एक वेळ हलली. कृतिकाने धडधडत्या छातीवर हात ठेवला. मला घाबरायचे नाहीये. ती परत स्वतःशीच बडबडू लागली व तिला थोडे हलके वाटले. तिने लगेच आपली पावले जिन्यावर उचलली व सावकाश वरच्या मजल्यावर नजर रोखून ती चढू लागली. भिंतीवर एक हलकी मोठी सावली फडफडताना तिला दिसली. तसे कृतिकाच्या छातीत धडधड वाढत चालली. जणू काळजाने दरवाजावर ठोके मारायला सुरुवात केली होती. कोण आहे? संथ आवाजात तिने हाक मारली. तरीही फडफडण्याचा आवाज शांत झाला नाही. धडधडत्या काळजाने कृतिका वरती चढून गेली व तिची भिरभिरती नजर छतावर खिळली. छतावरील हुकला एक काळे कुट्ट वटवाघूळ उलटे लटकून फडफडत होते. कृतिकाने त्याला घाबरवले. तसे ते फडफडत भिंतीवर आपटत मुलांची खोली पार करून भिंतीला वळसा घालून अंधारात शिरून गेले. तिथे एखादा दरवाजा आहे काय म्हणत कृतिका पुढे सरकली. भीती व अस्वस्थता आता तिच्यावर झडप घालू पाहत होती. काल रात्री तिला इथेच विचित्र भास झाला होता. तेथीलच भिंतीवरील दिवा फुटलेला होता व पुढे अंधाराच्या सावलीत उडताना दिसत होती. धाकधूक वाढतच चालली होती. मन बजावत होते. एक काळपट सावली तिथे क्षणात हलली. घाबरून कृतिका पुढे सरकली व भिंती लगत जाऊन तिने वरती नजर उचलली. फक्त 3-4 हातभर मोकळ्या अंधारलेल्या जागेत वरती जाणाऱ्या काही मोजक्या पायऱ्या होत्या व पुढील दृश्य काळपट अस्पष्ट होते. तरी वाटले होते
इथे कोपऱ्यात काहीतरी आहे म्हणून. ह्या वरती जाणाऱ्या पायऱ्या आहेत तर. पुटपुटत कृतिकाने आपली पावले उचलली. तिथे बरीच धूळ होती. मगाशी वटवाघुळाने ती हवेत उडवली होती. कोळ्यांचे जाळे व आजूबाजूला भिंतीवर काही पालीही सुकसुकताना दिसत होत्या. जसे जसे कृतिका पुढे सरकत होती, समोरील अंधारातील दृश्य डोळ्यांना अधिकच स्पष्ट होत चालले होते.